नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. काही राजकीय महत्त्वाच्या घडामोडींचा आपल्याला बुलेटिनमध्ये सविस्तर आढावा घ्यायचा आहे. त्याआधी पाहूयात हेडलाईन्स. ठाण्यात शाळकरी मुलाचा ड्रग सेवनाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शाळकरी मुलांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढत असल्याचं समोर. तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय. मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या. जरांगेंच्या टार्गेटवर आता एकनाथ शिंदे. पुढचं आंदोलन सरकारचा माज उतरवणार असेल. मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा. मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्या. आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार मागणी. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. पहिली बातमी आहे ठाण्यातली. ठाण्यात शाळकरी मुलाचा ड्रग सेवनाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओ एका खासगी शाळेचा असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यामुळे शाळकरी मुलांमध्ये ड्रग सेवनाचं प्रमाण वाढतंय अशी चर्चा सुरू आहे. ठाण्यातील कथित व्हिडिओनं खळबळ उडाली आहे. ठाण्यामध्ये शाळकरी मुलाचा ड्रग सेवनाचा कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे शाळकरी मुलांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढतोय का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. सदरचा व्हिडिओ एका खासगी शाळेचा असल्याचं बोललं जातंय. शाळेच्या गणवेशात हा विद्यार्थी शाळेच्या वर्गातच ड्रग सेवन करत असताना दिसतोय. संबंधित व्हिडिओची पडताळणी करून सदर शाळेचा शोध घेत असल्याची प्राथमिक माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली आहे. दादांवर खरं प्रेम मग माघारी कमी कसं काय असा प्रश्न उमेश पाटलांनी उपस्थित केलाय. दादांच्या संधीवर आयुष्यभर मोठे झाले. दादा सत्तेत होते तोपर्यंतच प्रेम होतं का? दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण केलं जातंय असं ट्विट उमेश पाटील यांनी केलंय. दादांच्या नावावर, दादांच्या विश्वासावर आणि दादांनी दिलेल्या संधींवर आयुष्यभर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील तर मनात प्रश्न निर्माण होतो. यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का, की दादा सत्तेत होते तोपर्यंतच ते प्रेम होतं असं ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. पुणे रिंग रोडचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. वाहतूक कोंडी सुटणार असा दावा यावरून गोपीचंद पडळकरांनी केलाय. पुणे लोणावळ्यातील वाहतूक कोंडी कमी होणार. वाहतूक कोंडीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा दावा केलेला आहे. कुठल्या नेमक्यामध्ये आता मी जो पुणे मुंबई हायवे आहे त्या वाहतूक कोंडीनं खरंच लोक त्रस्त आहेत खूप, आणि म्हणून रिंग रोडचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आणि मला वाटतं की पुढच्या जून पर्यंत, काही लोकांच्याकडून मी माहिती घेतली तर पुढच्या जून पर्यंत आपल्या हायवे पासून जो शिवापूर टोल नाक्याकडे आहे, खेड शिवापूर, तिकडचं रिंग रोडचं काम होईल असं वाटतंय. लवकरात लवकर रिंग रोडचं काम झालं पाहिजे पुण्यातलं, कारण पुण्यात जाणंच अवघड होतंय, जाणं शक्य नाही. म्हणजे 2-2, 3-3 तास ट्रॅफिक मध्ये अडकणं म्हणजे हे लोकांच्यासाठी खूप त्रासदायक आहे. आणि म्हणून रिंग रोडचं काम सरकारनं हातात घेतलंय तर ते लवकर लवकर पूर्ण. छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांनी भागवतांवर रोष व्यक्त केलाय. भाजप जेव्हा संकटात असते तेव्हाच RSS रस्त्यावर उतरते. मोहन भागवतांनी मोजक्या तरुणांसोबतच संवाद साधलाय. आमच्यासारख्या तरुणांसोबत संवाद साधायला पाहिजे होता असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांनी मोहन भागवत यांच्यावर रोष व्यक्त केलाय. नक्कीच CGPचे प्रमुख अभिजित दिपके यांनी जे काल घोषणा केलेली आहे की आम्ही आता तरुणांशी संवाद साधणार, क्या बोलती पब्लिक हे जाणून घेणार, तर ते पब्लिकच्या मनातील, तरुणाईच्या मनातील जाणून घ्यायचा जो काही प्रयत्न करत आहेत तो स्वागतार्ह आहे. परंतु त्यांचीच कॉपी म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांनी जो काही प्रकार केलेला आहे तो काही म्हणजे लोकांना रुचण्यासारखा नाहीये. जसं दिपकेजींना रिस्पॉन्स आहे तसं मोहन भागवतला कधीच रिस्पॉन्स येणार नाही. कारण की मोहन भागवत यांनी वारंवार इथली पिढी बरोबर करण्याचं काम त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. संघाने आतापर्यंत लोकांच्यासाठी असा कोणताच लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी 100%. कारण जेव्हा जेव्हा भाजपावरती, भारतीय जनता पार्टीवरती कुठलंही संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा RSS रस्त्यावर उतरलेलं आहे. आपण बघितलं की निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा RSS अगदी ग्राउंड लेवलला जाऊन
गल्लोगल्लीमध्ये जाऊन भाजपाचा प्रचार करत असतं. म्हणजे जेव्हा जेव्हा भाजपावर संकट आलं तेव्हा तेव्हा RSS त्याच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून काल मोहन भागवत यांनी जैन सोबत संवाद साधला. परंतु तो जो संवाद त्यांनी साधला तो लिमिटेड काही वैचारिक एका विचाराच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. मग त्यांनी आमच्यासारख्या काही ज्या डाव्या संघटना आहेत, काही दुसऱ्या विद्यार्थी संघटना आहेत, त्या विद्यार्थी संघटनांना का आमंत्रित केलं नाही? खरं तर लोकशाहीमध्ये आंदोलन करणं, उपोषण करणं हा अधिकार आहे. आणि तुम्ही कधीपासून म्हणजे बीजेपी RSS ची जी नीती आहे की नाही आंदोलन करणं वगैरे, लोकशाहीला मानत नाही हे त्यांचं आहे. त्याच्यामुळे ते लोक म्हणत असतील त्या पद्धतीने तसं तर मग ते असू शकतं. आणि दुसरी गोष्ट जर संवादाचा मुद्दा आला तर ज्या पद्धतीनं अभिजित संवाद सगळ्यांशी साधतोय त्याच्याकडे एक दिशा आहे. मोहन भागवतांकडे काय दिशा आहे? ज्यांच्याकडे काही दिशाच नाही ते लोक जर संवाद साधत असतील तर काय म्हणजे काय अर्थ आहे त्याचा? कोणाची बरोबरी करायची आणि उगाच काही करायचं म्हणून ते केलं जात नाही किंवा ते करू नये तसं. त्याच्यामुळे तर हे दिल्लीचं जे काही आंदोलन असेल आणि त्याच्यानंतर जो काही राजीनामा झाला तर त्याच प्रतीक होतं की तरुणाईला आज एक नवा चेहरा पाहिजे, नवा विचार पाहिजे. आणि हे जे काही पाठिंबाच्या काळामध्ये जे काही भ्रष्टाचार असेल किंवा मग जे काही पेपर फुटीचे प्रकरण असतील किंवा अस्वस्थता आहे तरुणामध्ये, हा झेंजी जो आहे तो नव्या युगाचं नवं प्रतीक आहे. त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांची स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी या देशातल्या सरकारनं किंवा या देशातल्या व्यवस्थेनं त्यांच्याकडे खूप काळजीपूर्वक बघायला पाहिजे होतं. पण काय होतं की जे जुने म्हातारी लोक आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही जे म्हणू त्याच दिशेनं सूर्य उगवला पाहिजे. पण त्यांच्यामुळे काही सूर्य झाकला जाणार नाही, कारण की आपण पाहतोय आज तरुणांना त्यांच्या स्वप्नाला जो कोणी आकार देईल, त्यांच्या ज्या अपेक्षा पूर्ण करेल त्याच्या पाठीमागे ते राहतात. त्यामुळे जे काही आता क्या बोलती पब्लिक जे काही कॅम्पेन चालू आहे CJPचं, मला वाटतं ते योग्यच आहे. आणि त्याचं जे आता त्याचं पाहून आपल्या काही म्हाताऱ्या माणसांना वाटतं मोहन भागवतांना किंवा आपण तरुणाला बोललं पाहिजे. कसं आहे, साप नसला म्हणजे मांडुळाला नसता येईल असं आपला पुण्यात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. SC ST समाजातील 58 जातींमध्ये फूट पाडतायत असं रामदास आठवलेंनी म्हटलंय. रामदास आठवलेंचा आंदोलनाला पाठिंबा आहे. पुण्यात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा काढण्यात येणार आहे. सरकार आरक्षणाचं उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मराठा आणि OBC समाजात जसा वाद निर्माण झाला त्याच पद्धतीने आता SC ST समाजातील 58 जातींमध्ये फूट पाडली जात असल्याचा दावा आनंदराज आंबेडकर यांनी केलाय. या संदर्भात आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. विरोधात राज्यभरामध्ये आज अनेक जिल्ह्यांमध्ये विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातही आता या महामोर्चाला सुरुवात होत आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आनंदराज आंबेडकर आहेत. याआधी सुद्धा अधिवेशनाच्या काळामध्ये तुम्ही मोर्चा काढलेला होता, पण सरकार दरबारी कोणतीही हालचाल या संदर्भात झालेली नाहीये. एक प्रकारे याला पाठिंबा सुद्धा सरकारकडून दिला जातोय, पण तुम्ही आज हा विराट महामोर्चा काढताय, तर काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग आहे, म्हणजे होमोजिनियस. आणि आतापर्यंतच्या सर्व जजमेंट्स या त्या पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत. दुर्दैवानं जी काय आजची पण 1 ऑगस्ट 2024 रोजी जी जजमेंट झाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त हे मत व्यक्त केलेलं आहे की यांचं उपवर्गीकरण करता येईल म्हणून, पण कराच असं सांगितलं नाही. आणि इथं कोणाची मागणी नसताना हे उपवर्गीकरण करायचं, एखाद्या जातीने फक्त मागायचं. आणि इथे 58 जाती वेगळ्या अजूनही आहेत आणि त्याच्यामधल्या अनेक जातींचा ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आतापर्यंत कुठची त्यांची सुद्धा प्रगती झाली नाही. तर असं असताना जबरदस्तीने उपवर्ग सरकार लादू पाहत आहे. आता पाहुयात वेगवान घडामोडी. तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय. मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा FDAला सुनावलं. FDAच्या कार्यपद्धतीवरून उच्च न्यायालयानं केलं भाष्य. अमरावतीमधील दर्यापूर नगरपालिकेत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. नागरिकांच्या तक्रारींवरून बच्चू कडूंनी प्रशासनाला धरलं धारेवर. स्वतःला भारतीय संस्कृतीचे रक्षक म्हणवणारे विठ्ठलाची मूर्ती हातात घेतानाही जोडे काढू शकत नाहीत, याला काय म्हणावं? शिंदे मोदींच्या भेटीवर काँग्रेसचा इशारा. सांगलीतील जतच्या नामांतराला भरभरून विरोध. या विरोधात उद्या सर्वपक्षीय नेत्यांनी दिली मोर्चा आणि धरणे आंदोलनाची हाक. भंडाऱ्यात हरवलेल्या मुलाचा शोध घेताना पोलीस अधिकाऱ्यावर अस्वलाचा हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाल्याची माहिती.
जालन्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टेम्पोचा पोलिसांकडून सिने स्टाईल पाठलाग, टेम्पो सोडून चालक फरार, वाळू माफियांचे धाबे दणाणले. पुण्यातील रांजणगाव येथे स्मृतिवनातील 300हून अधिक झाडांची अज्ञातांकडून छाटणी, घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप. मालेगावात छावणी पोलिसांनी केला दुचाकी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश, चोरीच्या तब्बल 22 मोटारसायकली जप्त. पालघरमध्ये 8 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अतिरिक्त सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. छत्रपती संभाजीनगरात तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार, आरोपीच्या कुटुंबानेही केलं कृत्याचं समर्थन, तरुणीला मारहाण करत अत्याचार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.